सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्या आरोग्यासाठी थोडासा सौम्य असेल. डॉक्टरांचा तुम्ही आज सल्ला घ्या. एखादा जुना मित्र भेटल्यानं तुम्ही आज आनंदी व्हाल. जोडीदाराचं तुम्हाला संपूर्ण सहकार्य लाभेल. कोणाकडनंही आज पैसे उधार घेऊ नका, कारण ते पुन्हा परत करणं तुम्हाला कठीण जाईल. तुमचं मत आज तुम्ही दुसऱ्याला पटवून देण्याचा प्रयत्न करा. आज तुम्ही व्यवसायासाठी एक नवीन डील फायनल कराल आणि तुमची आर्थिक स्थिती देखील मजबूत राहील. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळावरती चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की कामाच्या बाबतीमध्ये तुम्हाला आज धावपळ करावी लागेल. कुटुंबातील सदस्यांसाठी तुम्ही वेळ काढू शकणार नाही, त्यामुळे जोडीदार तुमच्यावरती रागावू शकतो. तुमचं मत त्याला पटवून देण्याचा तुम्ही प्रयत्न करा. तुम्ही आज बाहेर फिरायला जाण्याचा विचार कराल. आज दुपारनंतर तुमची थोडीशी तब्येत बिघडू शकते, त्यामुळे तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक राहील. आज तुमचा मुलगा तुम्हाला एखादी गोड बातमी देईल. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज ब्राह्मणाला शिधा दान करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमच्यासाठी गोंधळाचा असेल, त्यामुळे फालतू काम करणं टाळा. उत्पन्न लक्षात घेऊनच खर्च करा, नाहीतर तुम्हाला आर्थिक चणचण भासेल. तुमची प्रकृती थोडीशी नरम राहील, त्यामुळे तुम्हाला थोडं अस्वस्थ देखील वाटेल. धर्म आणि अध्यात्म यामध्ये तुमची रुची वाढेल. तुमच्या घरामध्ये सुख आणि समृद्धी येईल. आज तुमचा जोडीदार तुमच्यावरती रागावू शकतो, परंतु तुम्ही त्याला रात्री जवळ घेऊन समजावून सांगण्याचा प्रयत्न केल्यास त्याचा राग दूर होईल. आज नशीब 97% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी पार्वतीची पूजा करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला एक चांगली बातमी मिळेल. विद्यार्थ्यांना आज यश मिळेल, परंतु तुमच्या आईचं आजारपण मात्र वाढू शकतं. चैनीच्या वस्तूंवरती तुम्ही पैसे खर्च कराल. मुलांवरील तुमचा विश्वास दृढ होत जाईल. आज तुमचे शत्रू तुम्हाला मागे ओढण्याचा प्रयत्न करतील, परंतु ते असफल राहतील. आज तुम्हाला थोडी आर्थिक चणचण भासेल. आज तुम्ही संध्याकाळी एका शुभ कार्यक्रमामध्ये सहभागी व्हाल. धर्म अध्यात्म या गोष्टींमध्ये तुमची रुची आज वाढीस लागेल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना अन्न आणि वस्त्र दान करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला मानसिक त्रास होईल, ज्यामुळे तुमचं मन हे अस्वस्थ राहील. व्यवसायातील निर्णय तुमच्यासाठी तोट्याचे ठरतील. बुद्धी आणि विवेकानं आज कोणताही निर्णय घ्या. कुटुंबातील सदस्याचं लग्न ठरेल, ज्यामुळे तुम्ही आज आनंदी राहाल. आज विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षांमध्ये यश मिळेल. चैनीच्या वस्तूंवरती तुम्ही आज पैसे खर्च कराल, परंतु पैसे खर्च करताना मात्र तुम्ही विचारपूर्वक करा. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंच्या मंदिरामध्ये चण्याची डाळ आणि गूळ पिवळ्या कपड्यामध्ये बांधून अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला कोणतंही काम हे धैर्यानं करावं लागेल, तरच तुम्हाला लाभ मिळेल. आई वडिलांच्या आशीर्वादानं केलेल्या कामामध्ये तुम्हाला संपूर्ण यश मिळेल. परदेशामध्ये राहणाऱ्या नातेवाईकाकडनं तुम्हाला एक चांगली बातमी मिळेल. तुम्हाला आज तुमच्या जोडीदाराचं सहकार्य राहील. कोणताही निर्णय घेताना तुम्ही आज विवेकबुद्धीने घ्यावा. आज तुमच्या कुटुंबातील सदस्याचं लग्न ठरेल, त्यामुळे पूर्ण घर हे आनंदी राहील. जर तुम्ही स्वतः विवाह इच्छुक असाल तर तुमच्यासाठी विवाहाचे चांगले प्रस्ताव येतील. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालिसाचं पठण करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज
तुमच्या हक्कामध्ये आणि मालमत्तेमध्ये वाढ होईल. विद्यार्थ्यांनी वरिष्ठांची मदत घ्यावी. नवीन व्यवसायामध्ये गुंतवणूक करण्यासाठी आजची वेळ योग्य नाही. भविष्यामध्ये तुमचं त्यामुळे मोठं नुकसान होऊ शकतं. आज कुटुंबामध्ये वाद होतील, परंतु तुम्ही बोलण्यामध्ये गोडवा ठेवावा. तुमचे कौटुंबिक संबंध आज थोडे बिघडू शकतात. आज तुम्हाला कोणताही निर्णय हा धैर्यानंच घ्यावा लागेल. परदेशामध्ये राहणाऱ्या नातेवाईकाकडनं तुम्हाला एक चांगली बातमी मिळेल. तुमची आर्थिक स्थिती आज थोडी कमकुवत राहील. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंना बेसनाच्या लाडवाचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही व्यवसाय वाढवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे निराश व्हाल. थोडेसे अस्वस्थ देखील होऊ शकता. भावाच्या मदतीनं तुम्हाला आज पैसे मिळतील. मालमत्तेशी संबंधित वादामध्ये तुम्हाला यश मिळेल, ज्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील. पालकांशी एका महत्त्वाच्या विषयावरती तुम्ही आज चर्चा कराल. भविष्यामध्ये तुमचं मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं, त्यामुळे तुम्हाला आज कोणत्याही व्यावसायिक चुका करताना फार व्यवस्थित सावधरित्या कुठलेही निर्णय घ्यावे लागतील, जेणेकरून चुका होऊ नयेत. आज तुमचे कौटुंबिक संबंध हे थोडेसे बिघडू शकतात. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज विद्यार्थ्यांना बुद्धिमत्तेच्या जोरावरती यश मिळेल. धार्मिक कार्यामध्ये तुम्हाला रस वाढेल, ज्यामध्ये तुम्ही थोडेसे पैसे देखील खर्च कराल. नशिबाच्या मदतीनं तुम्हाला भरपूर पैसे मिळतील. तुमची आर्थिक स्थिती देखील मजबूत होईल. पोटदुखी, गॅस, अपचन इत्यादी समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात, त्यामुळे बाहेरचा अन्नपदार्थ खाणं आज टाळा. आज तुम्हाला भावासाठी पैशांची व्यवस्था करावी लागेल. मालमत्तेसंबंधी जर काही वाद चालू असेल तर त्यामध्ये तुम्ही जिंकू शकता. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळावरती पांढऱ्या चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज आई वडिलांच्या आशीर्वादानं तुमची कामं पूर्ण होतील. अनावश्यक खर्चाला मात्र तुम्हाला सामोरं जावं लागू शकतं. नवीन कामामध्ये तुम्ही आज गुंतवणूक कराल, ज्यामध्ये तुम्हाला चांगला भरघोस फायदा होईल. सासरच्या लोकांकडनं तुम्हाला आर्थिक लाभ होतील. माहेरच्या लोकांकडनं तुम्हाला आज आदर, मान, सन्मान मिळेल. तुमची आर्थिक स्थिती आज मजबूत राहील, परंतु आज तुम्ही बाहेरचे अन्नपदार्थ खाणं टाळावं. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला दूर्वा अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यवसायामध्ये तुम्हाला बुद्धिमत्तेनं काम करावं लागेल, ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल. आज तुम्ही कोणावरही विश्वास ठेवू नका. कोणाच्याही सल्ल्यानं तुम्ही निर्णय घेऊ नका. जे तुम्हाला योग्य वाटेल तोच निर्णय तुम्ही घ्या, नाहीतर तुम्हाला मानसिक त्रासाला भविष्यामध्ये सामोरं जावं लागू शकतं. आज तुम्ही कुटुंबासोबत फिरण्याचा प्लॅन कराल. संध्याकाळी तुम्ही एका मित्राला भेटाल, ज्यामुळे तुमची संध्याकाळ मजेमध्ये जाईल. आज तुम्हाला अनावश्यक खर्चाला देखील सामोरं जावं लागेल. आज तुम्हाला माहेरच्या लोकांकडनं मान सन्मान मिळेल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज काळ्या कुत्र्याला चपाती खाऊ घाला. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज मुलांचे वाद मिटतील. व्यवसायामध्ये सहकाऱ्यांकडनं तुम्हाला लाभ होतील. बोलण्यामध्ये तुम्ही गोडवा ठेवा, त्यामुळे काम सहज होईल. मित्रांची संख्या वाढेल. तुम्ही आज बाहेर जाण्याचा प्लॅन कराल. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शनिदेवाचं दर्शन घ्या. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचा राशी भविष्य. तर मग तुम्हाला आजचं हे राशी भविष्य कसं वाटलं हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.